पाहू शकता मित्रांनो, हा आहे शिवर नाका दर्यापूरचा. तर या नाक्यावर आम्ही 10 वेळा सांगितलं की इथं एक प्रवासी बसाचा एक बेंच निवारा असते, तर ते बसाची इथं व्यवस्था नाही आहे. इथं बेंचेस नाही, इथं टेबल नाही आहे, काहीच नाही. आमचे आई बहिणी पाहून घ्या तुम्ही, असे रस्त्यावर बसतात. आता हे आजी एवढी म्हातारी आहे, इथं बसाची व्यवस्था नाही आहे. आजी पाहून घ्या रस्त्यावर बसेल आहे. इथं या शाळेच्या पुरी येतात, इकडून पूर्ण पुरी इथं रस्त्यावर उभ्या राहतात. हे म्हातारे आप्पाजी आहेत, हे 3-3, 2-2 घंटे रोज इथं उभे असतात. इथं बसासाठी अजिबात व्यवस्था नाही आहे. इथं आम्ही किती वेळ सांगितलं की बा इथं व्यवस्था करा बसाची, परंतु कोणी इथं बसाची व्यवस्था करत नाही. का आप्पाजी इथं बसायला असलं पाहिजे का? बसायला पाहिजे ना. किती दिवस काहीच नाही इथं बसायला आहे ना. काहीच नाही, काहीच नाही. 2-2, 3-3 घंटे तुम्ही असे उभेच राहता. हो आप्पाजी काय वाटतं, बसायला असलं पाहिजे का इथं काहीतरी आपल्याला? बसायला पाहिजेच नाही. रोडच्या खाली उभं राहावं लागते. रोडच्या खाली उभं राहावं लागतं. तर पाहून घ्या तुम्ही की हा शिवर नाका मेन आहे. इकडे ITIच्या पोरी उभ्या असतात, इथं नर्सिंग कॉलेज आहे, नर्सिंगच्या पोरी उभ्या असतात. 1-1, 1.5 तास इथं पोरं पोरी कॉलेजचे, म्हातारे लोक, वयस्कर, बाजाराचे, म्हणजे इथं 3 गावचा नाका आहे, शिवर, धामोळी, हिंगणी. आणि इथं बसाची व्यवस्था अजिबातही नाही आहे. आता या आजीला विचारू आपण, आजी इथं बसायला असलं पाहिजे काय? तसं एक प्रवासी शेड असते, म्हणजे आपण कोणत्या नाक्यावर जे असते ना, ते बस स्टँड सारखं, तर ती बसायला असलं पाहिजे का? तसं काहीतरी पाहिजे. ती बसायची सोयच नाही ना बाबा. म्हणजे उभं राहावं लागते किंवा असंच बसावं लागतं रस्त्यावर? उभं राहावं लागते, खाली बसावं लागते, वाट पाय सांगा मग. किती वेळ झाला तुम्हाला इथे येऊन? समजा हो, आता झाला घंटा. घंटा झाला. हो, इथं पाण्याची व्यवस्था नाही, बसाची व्यवस्था नाही, कायचीच व्यवस्था या नाक्यावर नाही आहे. नाका सांगायला आहे, 3 गावचा नाका आहे, 10,000 5,000 लोकसंख्या या रस्त्यावरून वाहते. रस्ता तर आहेच नाही, पण बसाची व्यवस्था नाही आहे. तर एखाद्या राजकारणी लोकांना किंवा लीडर लोकांना जर असं वाटत असेल किंवा इथं आम्ही थोडं समाज कार्य करा, तर बाकडे किंवा एखादा आम्हाला तो प्रवासी निवारा जो असते तो एक आम्हाला इथं आणून द्यावा, जेणेकरून आमच्या आई बहिणी इथं बसल्या पाहिजेत. आमच्या आई बहिणीला रोज रस्त्यावर बसा लागते का? भिकारी आहेत काय रस्त्यावर बसा लागते? एक काम नाही राजा तुमचं समाज कार्य कोणतं चांगलं. एखादा एक शेड तरी काढून द्या, जेणेकरून आमच्या आई बहिणीला बसायला जागा असली पाहिजे. म्हातारे माणसं आहेत, किती वेळ उभे राहते नाही इथं नाक्यावर. हे आहेत बाहेर गावचे, बाहेर गाव जायसाठी आहेत. रस्ते खराब असल्यामुळे इकडे जायची व्यवस्था नाही आहे आणि हे आमचं बसायची व्यवस्था नाही आहे. तर याकडे थोडं लक्ष द्या आणि इथं 2 शटर टाका बसासाठी किंवा बाकडे टाका 10-12 आणून. ठीक आहे, एवढी व्यवस्था आमची करा गरीब लोकांची. ठीक आहे, धन्यवाद.